आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारजी। सर, राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेतली। त्यात असं कळतं की राज ठाकरे यांनी त्यांना इशारा दिला की कुणाच्या नादाला लागून तुम्ही डोकी भडकवून घेऊ नका, पांढऱ्या पट्ट्या मारणं सोडा, अशा प्रकारचं चर्चा। नाही, आता त्यांनी त्यांच्या निवासस्थानी किंवा जिथं कुठं संवाद केला तिथं काय चर्चा केली मलाही माहीत नाही आणि मी काही टी व्ही चॅनलवरून बघितली नाही। त्याच्यावर प्रतिक्रिया करणं योग्य नाही। मला एका गोष्टीची जाणीव आहे की सन्माननीय राज ठाकरेंच्या सोबत जर जैन मुनींनी चर्चा केली असेल तर त्या चर्चेतून संवादातून समाधानाकडे ते जातील असा मला विश्वास आहे। संजय दीना पाटील यांचं जे वक्तव्य पत्रकारांना मारून टाकेल अशा प्रकारचं वक्तव्य किती गंभीर वाटतं? म्हणजे नाही, असं आहे कधी कधी खरं तर राजकारणात आहे तर संयम सोडता कामा नये। संयम सुटावा असा प्रयत्न होतो, पण राजकीय नेत्यांनी हे क्षेत्र जर निवडलं आहे आपल्या आवडीने तर संयम सुटू नये। पण संजय दीना पाटलांनी, मी सकाळी येताना मोबाईलवर बघत होतो, त्यांनी माफी मागितली आहे आणि साधारणतः आपल्या देशाची परंपरा आहे की झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली की तसा तो विषय संपत असतो। संजय दीना पाटील यांची चौकशी करावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केलेली आहे। ते 5 खून केले, इतर जे ते बोलले त्याबाबत याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी राज ठाकरे यांनी। नाही, आता खून केल्यावर त्याची चौकशी तर होतच असते। खुनासारखा गंभीर गुन्हा असेल तर त्याला चौकशी न सांगताही होते। हां, तुमच्यापाशी काही विशेष पुरावे असतील, तुम्हाला याबद्दल जास्तीची काही माहिती असेल तर तुम्हाला ती कधीही देता येते, कारण खुनाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे नियम आहे। आपल्या देशात एका खुनाचा तपास 14 वर्षांनी लागला होता। 14 वर्षांनी लक्षात आलं की हा खून आहे। किंवा आता परवा आपली लोहगडची असेल किंवा टरबूज खाऊन मृत्यू असेल, तर मला वाटतं की ज्यांनी कोणी त्यांच्यावर आरोप केले असतील या बाबतीत किंवा चौकशीची मागणी केली असेल तर पुरावे द्यावे, एक अधिकृत पत्र द्यावं, त्या पत्रामध्ये विषय व्यवस्थित लिहावा, घटनेची वेळ, तुम्ही स्वतः साक्षीदार असाल तर स्वतःचं नाव टाकून मी साक्षीदार आहे किंवा मी प्रत्यक्ष पाहणारा आहे, तुम्ही नसाल तर ज्यांनी कोणी पाहिलं त्याचं नाव टाकलं पाहिजे असं मला वाटतं। अन्यथा राजकारणाचा स्तर तसाच खाली जात आहे आणि पुन्हा एवढा खालती जाईल की कोणी कोणावरही कशीही आरोप करेल। आणि हे तर मला वाटतं की काही नेत्यांनी रमेश किनीच्या प्रकरणात अनुभवलं आहे की असाच खोटा आरोप माझ्या माहितीप्रमाणे झाला होता आणि म्हणून खोटे आरोप कोणी कोणावर करू नये। माहिती असल्याशिवाय इतक्या गंभीर आरोपाची शृंखला ही पुढे जाता कामा नये। व्हायला पाहिजे असं वाटतं का? संजय राऊत यांनी पण पत्र दिलेलं आहे। नाही, पत्र दिल्यावर त्या पत्रामध्ये जर स्पेसिफिक तुम्ही काही मुद्दे टाकले तर मी जसं सांगितलं 14 वर्षांनंतर सुद्धा चौकशी होते। आता तुम्हाला काही विशेष माहिती आहे का? तुमच्याच पक्षाचे ते खासदार होते, त्यामुळे त्यांच्या या सर्व गुन्ह्यांमध्ये तुम्हाला माहिती होती का? आणि तुम्हाला मी एक संविधानातला नियम सांगतो, तुम्ही जर आज सांगताय की यांनी गुन्हे केले, तुमच्याच पक्षाचे खासदार होते, मग तुम्ही गुन्हा लपवण्यामध्ये मदत केली, तुमच्यावर सुद्धा FIR होतो। ही कदाचित माहिती नसेल म्हणून मी थोडं सामान्य ज्ञान वाढवतो आहे की तुमच्यावरही गुन्हा दाखल होईल। तुम्हाला माहीत होतं का? मग मला वाटतं की राजकारणासाठी राजकारण होऊ नये। उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आज सायंकाळी येत आहेत। उद्या यवतमाळ वाशिमचा दौरा करणार आहे। त्यांचे खासदार सोडून गेल्यानंतर ते दौऱ्यासाठी निघालेले आहेत। नाही, मग स्वागत केलं पाहिजे। शेवटी तुम्ही जेव्हा सर्वसामान्यांच्या भेटी घेतात, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतात, तेव्हा निश्चितपणे तुमचं कर्तृत्व, तुमचं काम, तुमचा प्रभाव, तुमचा पक्ष, तुमचं संघटन हे मजबूत होत असते। भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य काय तर त्यांनी जनतेशी आणि कार्यकर्त्याशी नातं तुटूच दिलं नाही। तुम्ही बघितलं असेल की किती कार्यक्रम, आजही आम्ही सत्तेत आहोत पण तुम्ही जर यादी केली तर मला वाटतं दिवस 365 आहे आणि 400च्या वरती कार्यक्रम आम्ही वर्षभरात करायला आमचं नेते सांगतात। तर मला वाटतं की स्वागत केलं पाहिजे। शेवटी ठीक आहे, आज कोण सत्तेत आहे
त्यांनी उत्तम काम केलं तर सत्ता 50 वर्ष टिकेल. जर आम्ही चुकलो तर पर्याय उत्तमच असला पाहिजे. आणि हा पर्याय निर्माण करण्याचं काम जर उद्धव साहेब करत असतील तर मला वाटतं की त्यांच्या दौऱ्याच्या संदर्भामध्ये त्यांना शुभकामनाच दिली पाहिजे. भाजपच्या आमदारांनी एक भीती व्यक्त केली की शिंदे साहेबांनी 6 खासदारांना घेतलं, आता महाराष्ट्रातल्या आमदारांना घेऊ नये ठाकरे गटाच्या, कारण की आता ऑलरेडी सॅच्युएट झालेला आहे, निधी देताना प्रॉब्लेम होईल किंवा मग नंतर तिकीट वाटप करताना ही समस्या होईल. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला इतकं माहिती आहे की भाजीत मीठ असावं, मिठाची भाजी होता कामा नये एवढं मला समजतं. याच्यावर जास्त प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही. याचा अर्थ असा होतो की आता पुरेसं संख्याबळ आहे महायुतीकडे, आता काँग्रेसच्या याच्या आमदारांना घेऊ नये ठाकरे गटाच्या. नाही, मी असं पुरेसं संख्याबळ आहे असं मी कधीही म्हटलं नाही. मी फक्त एवढंच सांगितलं की साधी भाजी जरी करायची असेल तेवढंच मीठ असावं. आता ते मीठ किती असावं हे तर गृहिणी ठरवते ना. तसंच पक्षाचा नेतृत्व याचा निर्णय करेल. मी करणारा कोण आहे? मी तर सामान्य कार्यकर्ता आहे. पर्यावरणाचा चंद्रपूरचा जो प्रश्न आहे प्रदूषणाचा, तुमच्या आग्रहाखातर, तुमच्या निमंत्रणाखातर पर्यावरण मंत्री तिथे येऊन गेल्या, दौरा केला, तो मुद्दा सभागृहात पण गाजला. तुम्ही समाधानी आहात का? असं आहे, असमाधान किंवा समाधान हे प्रश्नच उपस्थित होत नाही. एखादा विषय जेव्हा आपण हाती घेतो त्या विषयाचा पाठपुरावा करण्याचं काम केलं पाहिजे. तर साधारणतः या विषयावर मी या वर्षामध्ये जे 4 विषय ज्याच्यावर लक्ष देण्याचा निर्णय केला आहे त्यापैकी एक विषय आहे. तर प्रदूषणाच्या संदर्भामध्ये काही नियम आपल्याला करावे लागतील, काही कायदे करावे लागतील, काही कायद्याची अंमलबजावणी नीट करावी लागेल, या संदर्भामध्ये काही रिसर्च पेपर करावे लागतील. आणि म्हणून मी निर्णय केला की अनेक समित्या याच्यातल्या तयार होत आहेत. आपल्याला माहिती आहे की प्रदूषणाने विशेष करून कोळसा खाणी आणि वॉशरी यांच्यामुळे होणारं शेतपिकाचं नुकसान. आता माननीय मुख्यमंत्री मोदयांना धन्यवाद देऊ की त्यांनी माझ्या आग्रहाने एक समिती तयार केली ज्यामध्ये अनेक सचिव आहेत. आणि यावर आपण असा काही कायदा किंवा नियम तयार करतो आहे की या नियमाने शेतकऱ्यांना प्रदूषणाच्या संदर्भामध्ये नुकसान भरपाई दिली पाहिजे. आता पाणी आहे, पाणी दूषित झालं, काल मी पाण्यावर चर्चा केली. आता पाण्याच्या संदर्भात सुद्धा विशेष चंद्रपूर जिल्ह्यामधल्या जो भूजल स्तर असेल किंवा त्याबद्दलचं प्रदूषण असेल यासाठी आपण समिती करण्याचा आग्रह करणार आहोत. विधानसभेमध्ये एक पिटिशन कमिटी असते ज्याला विनंती अर्ज समिती म्हणतात. मी विनंती अर्ज समितीकडेही गेलो आहे. या विनंती अर्ज समितीचे अध्यक्ष हे विधानसभेचे उपाध्यक्ष असतात. त्यांच्याशी ही चर्चा झाली. त्यांनाही अधिकार आहे की अशा प्रदूषण प्रणव क्षेत्रामध्ये आपल्याला काही योजना केल्या पाहिजे, विशेष निधी उपलब्ध केला पाहिजे. मी स्वतः लोकसभेचे अध्यक्ष श्री ओम बिर्ला यांना भेटून आलो. त्यांनाही मी एक पिटिशन दिली. लोकसभेमध्ये सुद्धा जर तुम्ही खासदार नसाल तरीसुद्धा विषय मांडण्यासाठी एक नियमाचं आयुध आहे आणि ते म्हणजे लोकसभेत पिटिशन करणे. मी आत्ता भेटून आलो, आत्ता पिटिशन केली आहे. त्यांनी काही यासोबत काही कागद अजून जोडाव्या असं मग सांगितलं. मग मी माननीय या लोकसभेच्या पिटिशन कमिटीचे अध्यक्ष CP जोशी जे राजस्थानचे खासदार आहे आणि त्यांची जी साधारणतः 20 खासदारांची पिटिशन कमिटी आहे. आता ज्या सूचना मग माननीय अध्यक्षांनी केल्या त्या सूचनेनुसार मी पुन्हा काही कागद जोडतो आहे आणि मी संसदेमध्येही पिटिशन करतो आहे. याशिवाय मी आता पुण्याच्या NGTकडे चाललो आहे. त्याचाही मी अभ्यास केला, कोणत्या कोणत्या सेक्शनमध्ये आमचं प्रदूषण बसते. मी पुण्याच्या NGTकडेही चाललो आहे. शेवटी उद्योग यावेत, पण उद्योग यावेत याचा अर्थ ती मिडासची कथा नसावी. मिडास राजाला वरदान होतं, जिथं हात गावगा ते सोन्याचं व्हायचं, उपाशी मिळगा. कारण ताटागाही हात गावगा, उपाशी मिळगा. तुम्ही आज शेतीला हात गावताय, तुम्ही शेतकऱ्यांच्या पिकाला हात गावताय. उद्या उद्योग असतील पण खायला अन्न नसेल तर जगणार कसे? तुम्ही एवढं प्रदूषण करताय की गरिबाला पिण्याचं पाणी सुद्धा अशुद्ध. अरे जे देवानी मोफत दिलं ती हवा तुम्ही प्रदूषित केली, तुम्ही पाणी प्रदूषित केलं.
आमची माता भूमाता तिला प्रदूषित करताय आणि तुमच्या या मुनाफ्याने विचारही प्रदूषित होत आहे. म्हणून आपण ही लढाई ही सर्व क्षेत्रात करावी लागणार आहे. कारण हा आजार जो आहे ना, हा एवढा सहज सोपी आजार नाही आहे, जाणवलं पुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रात आहे जलप्रदूषण. नाही. आत्ता तर मी जल प्रदूषणावर काल चर्चा केली. काल मी अल्पकालीन चर्चा घडवली 101 मध्ये. मला वाटतं की त्यावर माननीय मंत्री महोदयांनी काही आश्वासनं दिली आहे. पण मी कोळसा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आता पुढे निर्णय केला, साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरमध्ये या क्षेत्राशी संबंधित आमदार आणि खासदार यांना एकत्र करायचं, एक अभ्यास गट तयार करायचा. मी स्वतः माननीय किसन रेड्डी साहेबांना भेटून आलो. किसन रेड्डी साहेब काय म्हणाले बघा की आपकी सूचनाएं आने दो तो निश्चित रूप से मैं मदत करूंगा. आणि सुदैवाने किसन रेड्डी जी माझे मित्र आहे, ते अध्यक्ष होते 3 वर्ष युवा मोर्चा अखिल भारतीय, आणि मी उपाध्यक्ष होतो. ओम बिर्ला साहेब आमचे उपाध्यक्ष सोबत होते. त्यामुळे सर्व आमचे सहकारी मित्र आहे. तर न्याय्य हक्कासाठी मित्राकडे जाणं काही गैर नाही असं माझं मत आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.